पप्पा, हा बेटा. बाबासाहेबांनी माऱ्याच्या जागा मिळवा असं का म्हणाले होते? ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना, तरुणांसमोर भाषण करत असताना, त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माऱ्याच्या जागा मिळवा असं सांगितलं होतं. त्याचं कारण असं आहे बेटा की ज्या समाजामधून आपण आलो त्या समाजाची जर आपल्याला उन्नती करायची असेल, प्रगती करायची असेल, तर प्रत्येकाने शिक्षणही घेतलं पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत बाबासाहेब विद्यार्थ्यांना असं म्हणतात की मुलांनो, म्हणजे सोन्याला सुद्धा ते सोनं आहे याची परीक्षा द्यावी लागते. म्हणजे असं कुणीतरी म्हटलं हे सोनं आहे ते घ्या असं म्हटलं तर सोनं कुणी घेत नाही. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्याला सोन्याला अग्नीमध्ये परीक्षा द्यावी लागते, डाग द्यावा लागतो त्याला अग्नीचा, आणि त्याच्यानंतर मग ते सोनं आहे असं दिसायला लागतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल, चिकाटीनं अभ्यास करावा लागेल, पुढे जावं लागेल, आणि शिक्षणामध्ये जाऊन आपल्या समाजाची प्रगती करण्यासाठी माऱ्याच्या जागा मिळवा, म्हणजे मानाच्या जागा मिळवा. म्हणजे बाबासाहेबांना केवळ पोट भरण्यासाठी शिक्षण आणि पोट भरण्यासाठी नोकरी हे अपेक्षित नव्हतं, तर मुलांनी महत्त्वाच्या म्हणजे अधिकाराच्या जागा मिळवल्या पाहिजेत, आणि अधिकाराच्या जागा जर मिळवल्या तरच ते समाजाला काही देऊ शकतील असं बाबासाहेबांना वाटत होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माऱ्याच्या जागा मिळवा किंवा मानाच्या जागा मिळवा असं असा संदेश दिला होता. आणि तुला आता मागच्या निकालाच्या वेळी किंवा आतापर्यंत जे निकाल लागले महत्त्वाचे, UPSCचा निकाल असेल, MPSCचा निकाल असेल, IAS IPS किंवा अधिकार पदाच्या ज्या जागा असतील, या जागेवर गेलेले बाबासाहेबांचा संदेश ऐकून, बाबासाहेबांनी सांगितलेलं ऐकून अतिशय चिकाटीने जिद्दीने ज्यांनी अभ्यास केला आणि अतिशय गरीब परिस्थितीतून ते या पदावर गेले, त्यांच्याकडे बघितल्यानंतर हे आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांचा संदेश किती महत्त्वाचा होता. लक्षात आलं बेटा तुझ्या?